नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप पक्षाचा दारुण पराभव झाला, तर दिल्लीत राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्याची बैठक होणार असून या बैठकीत राज्यातील लोकसभा निवडणुकीतील पराभव बाबत चर्चा होणार आहे। तर या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या भवितव्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर या बैठकीसाठी राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते उद्या दिल्लीसाठी रवाना होणार आहे। गृहमंत्री अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। तर या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, खासदार अशोक चव्हाण, मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत। तर याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात गेल्या शुक्रवारी प्रदेश भाजपाची मोठी बैठक झाली। या बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रक्षा खडसे, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। तर या बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले असून त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमच्या जागा कमी झाल्या। संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार सुद्धा विरोधकांनी केला। तर पहिल्या 3 टप्प्यात खोट्या प्रचाराची तीव्रता खूप जास्त होती, त्यामुळे 24 पैकी फक्त 4 जागा जिंकता आल्या। त्यानंतर आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ लागलो होतो, म्हणून 24 पैकी 13 जागा जिंकलो। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।